JR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्गाच्या सेवानिवृत्ती वयासंदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय जे आहे ते वाढवण्याचा विचार सध्या सुरू असून या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। नेमकी कोणती आहे बातमी आणि याचा फायदा सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 2 वर्षे वाढवून 60 वर्षे करण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा रिंगणात आलेला आहे। सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विद्यमान नवीन सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांच्याकडून होत आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर निर्णय घेण्यात येणार आहेत। जसे की महायुतीचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये 2 वर्षाची वाढ करण्याचा निर्णय सकारात्मकता दर्शवण्यात आलेली होती। त्याचबरोबर राज्य कर्मचारी वेळोवेळी निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याचा मुद्दा अधोरेखित करीत असतात, तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून पुन्हा एकदा निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी विद्यमान नवीन सरकार करण्यात आलेली आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची मोठ्या संख्येने स्थापना झाली असल्यानं काही निर्णय एकहाती घेतले जाणार आहेत। या अपेक्षेनं कर्मचाऱ्यांच्याकडून विद्यमान सरकारकडे सदर मागणीबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आता निवृत्तीच्या वय वाढीकरता विरोध कोणाचा आहे, तर या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय वाढवण्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडून विरोध दर्शवला जात आहे। याशिवाय काही आमदारांकडून देखील सदर निर्णयाचा विरोध दर्शवल्यानं अद्यापर्यंत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय झालेला नाही। देशामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर 25 राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष आहे। या अनुषंगानं महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय जे आहे त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशी मागणी वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्याकडून होत आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गाचं सेवानिवृत्तीचं वय जे आहे ते केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढवण्यासंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि या संदर्भात महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकारी महासंघ जो आहे तो प्रयत्नशील असून या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण व्हिडिओ। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।